नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला आहे 21वा गवळणी. भक्तश्रेष्ठ श्री नारद मुनींनी आपल्या भक्तिसूत्रात अनन्य भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे व्रजगोपिका आहेत असं म्हटलेलं आहे. सर्व संत महात्म्यांनीही गवळणीच्या कृष्ण ओढीला गौरवलेलंच आहे. कारण शरीरालाच काय तर मन, बुद्धी, अहंकार यांनाही ओलांडून विश्वभानालाही मागे टाकून आलेल्या या गवळणींचं कृष्णाविषयीचं विशुद्ध प्रेम अणुरेणूत वसलेल्या त्या अनंत परमात्म्याला गवसणी घालू शकत होतं. तुकारामांच्याही अभंग विश्वात या गवळणींना विशेष स्थान आहे. त्यात भक्ती, अध्यात्म, कल्पक वर्णनशैली यांचा फुलोरा आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीचा नाद कानी पडल्याबरोबर गवळणी एकमेकींना साथ घालत बोलवतात. याहो चला जाऊ सकळा, पाहो हा सोहळा वृंदावनीचा. 3705 हा अभंग आहे. अर्थ ऐकूयात. चला ग चला, आपण सर्व मिळून जाऊयात, वृंदावनातला तो कृष्ण सोहळा पाहूयात. गवळणींचं श्रीकृष्ण प्रेम हे जार कर्मातलं नव्हतं. नाहीतरी इतर गवळणींना पत्ता लागू न देता एकटी दुकटी गवळणच कृष्णाकडे धावली असती ना. पण कृष्ण हा अवघ्या जीवमात्रांचा जीव की प्राण आहे हे गवळणींना माहिती होतं आणि म्हणूनच एकमेकींना उच्च रवात हाक मारत त्या निघाल्या देखील. गवळणींच्या अंतःकरणाला आतुर करणारा अलौकिक वेणुनाद हा नुसताच मधुर नव्हता, तर जीवात्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारा तो वाटाड्या होता. चित्तवृत्तींची बहिर्मुखता दूर करून त्यांना अंतर्मग्न करणारा जणू अनाहत नादच होता. उरले ते सांडा काम नका करू गोवी, हीच वेळ ठावी मज कृष्ण भेटीची. 3705 हा अभंग आहे. जे काम करायचं राहिलं असेल ना ते सोडून द्या, त्यात गुंतू नका, कारण आता पूर्ण काम अशा भगवंताला भेटण्याची वेळ आलेली आहे असं त्या एकमेकींना आवाहन करतात. रासक्रीडेनंतर या गवळणी आपापसात स्वसुखाचा अनुभव सांगतात असं तुकोबांनी वर्णन केलेलं आहे. स्वये सुखाचे झाले अनुभव, एक एकीपाशी सांगताती भाव. अवघ्या अवघा हा कैसा नवलाव, सर्व साक्षी तेथेची त्यांचा जीव हो. स्तुती परावया मुखे रुचिकर, प्रीती पात्राच्या गौरवी आदर. तुका लादला हे उच्चिष्ट भोजन, आला बाहेरी प्रेमे ओसंडून. 3797 हा अभंग आहे. हरिप्रेम पावलेल्या सर्व गोपिका एकमेकींजवळ स्वसुखाचा अनुभव कथन करीत होत्या. त्यांना राहून राहून नवल वाटत होतं की हा कृष्ण एकाच वेळी अनेक रूप घेऊन सर्वांचंच मनोरथ कसं पूर्ण करतो. श्रीकृष्णाच्या सर्व व्यापकत्वाची जाणीव होऊनही रासक्रीडेच्या वेळी मोहन पूर्ण वेळ माझ्याच तर जवळ होता, तर मग तो तुझ्याजवळ कसा होता असं कसं म्हणतेस. या वादावादीचं बोलणं सोडण्यास काही गवळणी तयार नाहीत असं गमतीदार वर्णन तुकाराम करतात. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या माणसाची स्तुती दुसऱ्याकडून ऐकायला छान वाटते, म्हणून गवळणी परस्परांकडून कृष्ण गौरव ऐकण्यास तत्पर होत्या असंही तुकोबा म्हणतात. गोपींच्या या अनन्य भक्तीचं चिंतन करताना तुकाराम म्हणतात, एकमेकींना आपला आत्मानुभव सांगणाऱ्या या गोपींच्या संवादरूप उच्चिष्ट प्रसादाचं भोजन मला मिळालं आहे आणि तेव्हा भक्तिप्रेमाचा पूर माझ्याही अंतरात ओसंडून आलेला आहे. गोविंदाच्या भेटीसाठी युक्तीने निमित्त साधणाऱ्या आतुर गवळणीचं चित्रण तुकोबा करतायत. भरीला उलंडूनी रीता करी घट, मीस पाणी याचे गोविंदाची चट. 3799 हा अभंग आहे. घरातला पाण्याने पूर्ण भरलेला घडा ओतून देऊन गवळणीने तो रिकामा केला आणि नदीवरून पाणी आणण्याचं निमित्त करून ती लगबगीने कृष्ण दर्शनासाठी घराबाहेर पडली. अर्थातच आपली संसारासक्ती ओतून मनाचा घट रिकामा केला आहे तो कृष्णानंदाने भरून घेण्यासाठी ती जीवाभावाच्या घरातून बाहेर पडली आहे. मात्र वाटेवर उभ्या असलेल्या कृष्णाला ती गवळण कृतक कोपाने म्हणते, धरली खोडी दे टाकून या मागे, नये विनोद हा कामा मशी संगे. 3799 अभंग आहे.
तुझी खोडी माझ्यासमोर चालणार नाही हं. माझ्याबरोबर तू असा विनोद करता कामाच नाही आहे. असं कृष्णाला दटावणारी गवळण एकदम निकराला येऊन म्हणते, नाहीतर मी हा जीवाशिवाचा खेळ संपवून पूर्ण ऐक्यालाच येईन. अशा रीतीने गवळणीचा प्रेमरसाचं विलोभनीय दर्शन घडवतानाच त्यामागील आध्यात्मिक बैठकीची जाणीव तुकाराम आपल्याला करून देतात. तर्कवितर्किणी दुरावल्या दूरी, मौन त्या परिचारी आरंभिले. 3796 हा अभंग आहे. तर्कदुष्ट कृष्णाची एकनिष्ठ नसणाऱ्यांना दूर घालवून त्यांच्याशी भाषण न करता त्यांना चोरून बाकीच्या कृष्णप्रेमी गवळणी एकत्र जमल्या. अर्थातच कृष्णाशी अनन्य भावाने रत होणाऱ्या गवळणींनाच इथे स्थान होतं. कृष्णकथेचं विवरण करीत असताना तुकाराम त्यात इतके रंगून जातात की स्वतः त्या काळात जणू काही वावरायला लागतात. गवळणींच्या घरी शिंक्यावरलं दही लोणी चोरून त्याचा काला करणाऱ्या कृष्णकृत्याकडे बघून गवळणी म्हणतायत, सवे तुक्या मेला त्याने अगुणा आणिला. 3718 हा अभंग आहे. हा मेला तुक्या गोपाळांबरोबर होता, त्याने गुणातीत हरीला सगुण करून आमच्या घरी चोरी करण्यास पाठवलं. अशा रीतीने कृष्णकथेत तुकोबांनी स्वतःलाही बांधून घेतलंय. पण कृष्ण गवळणीच्या कथानकापेक्षा तुकाराम त्यातले तत्वविवेचनात अधिक रमतात. तसंच शृंगारिक वर्णनापेक्षा भक्तिप्रेमाच्या विवरणात ते अधिक रंगतात. परमेश्वर जरी चराचरात भरलेला असला तरी त्याला तसं चराचरातून अनुभवणं हे पराभक्तीविना शक्यच नाही आहे. गवळणी या परमभक्तीने संपन्न होत्या. याच गोपीभावाचं चिंतन करता करता तुकारामांच्या अंतःचक्षूंसमोर अवघं वृंदावन साकारतं. गवळणींच्या कृष्णभक्तीशी तादात्म्य पाहून त्यांचं मनोहर वर्णन तुकाराम आपल्या गवळणी काव्यातूनच करतात. अंतरी कोमळा बाहेरी निर्मळा, तल्लीन त्या बाळा कृष्ण ध्यानी. 3796 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात, या गवळणी मनाने कोमल होत्या, बाहेर आचरणाने निर्मळ होत्या. अशा त्या कोवळ्या मुली कृष्णचिंतनात तल्लीन झालेल्या होत्या. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण विरहिणी घेणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.